ऍक्च्युली सर्व श्रोत्यांचं पुन्हा मी स्वागत करतो आजच्या सेशनसाठी. परागने फार सुंदर इंट्रोडक्शन करून दिलेली आहे. थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. मी आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 35 वर्ष काम केलेलं आहे. आणि इन्फॉर्मेशनचा महापूर ही सध्याची सगळ्या प्रोफेशन्समध्ये सिच्युएशन झालेली आहे. म्हणजे दिवसाला सहज 300 साडेतीनशे मेल, त्याच्यामध्ये अटॅचमेंट मोठ्या मोठ्या, आणि हे कसं डील करायचं. 400-400 लोकांचा ग्रुप मी लीड करत होतो. आणि आर्किटेक्ट डिझायनर्स या सगळ्यांना सवय होती, एक साहेबाला कॉपी करून टाका, म्हणजे काय आपली चूक असेल तर ते सांभाळून घेईल. अरे पण तुमचे 900 पानाचे डॉक्युमेंट्स, असे 25 डॉक्युमेंट माझ्याकडे आले तर मी कसे चूक सुधारणार. तर माझ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निकच पाहिजेत. त्याच्यामुळे मी ॲक्च्युली एक कोर्स पण तयार केला आहे. मी अनेक प्रोफेशनल कंपन्यांसाठी तो कोर्स कंडक्ट पण केला आहे. त्या कोर्सचं नाव आहे आर्ट ऑफ इफेक्टिव्ह अँड रॅपिड रीडिंग. अर्थातच ती टेक्निक मी इथे पण वापरतो. तर या ब्रीफ बॅकग्राऊंडमधून आपण परत रिव्हिजिट करूया. तर हाऊ टू अनालाइज स्टॉक्स. आता मी काय करतो तुम्हाला सांगतो. माझं रोजचं रुटीनच आहे. मी सकाळी 3-3:30ला उठलेला असतो. आणि मॅक्स्टर नावाचं ऑनलाईन ॲप आहे, त्याचे सबस्क्रिप्शन मी घेतलेलं आहे. 1800 रुपयामध्ये त्यांचे सगळे पेपर्स मला बऱ्यापैकी सकाळी 3:30 पर्यंत ते आलेले असतात माझ्या मोबाईलमध्ये. तर त्याच्यामध्ये बिझनेस स्टँडर्ड, फिनान्शियल एक्सप्रेस, मिंट, हे सगळे पेपर मला तिथे मिळतात. हे पेपर मी वाचतोच. आणि मग वाचल्यानंतर त्या न्यूजमध्ये व्हॉट इज इन इट फॉर मी, हा माझा नेहमी प्रश्न असतो. आणि त्या अँगलनेच मी माझं प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. तर सुरुवात करूया. तर ही पहिली मी तुमच्या माहितीसाठी एक माहिती टाकली होती. एक कंपनी एका शेअरला 8 शेअर बोनस देते. तर ह्या कंपनीमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करावे का? ही चांगली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे का? प्लस स्प्लिट पण देणार आहेत. आता ही भारत ग्लोबल डेव्हलपर्स कंपनीचे फंडामेंटल जर तुम्ही बघितलंय, तर फेस व्हॅल्यू 10 रुपये, प्राइस 1334. आणि आता इक्विटीकडे बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. 101 कोटी रुपये ऑलरेडी त्यांची इक्विटी आहे. आता ह्याला जर त्याने एकाला 8 बोनस दिले, तर ही 9 पट होणार, म्हणजे 900 कोटी रुपये त्याची इक्विटीज होईल. आणि रिझॉर्ट्स किती आहेत? 86 करोड. ते तसेच राहणार आहेत, ते काय बदलणार नाहीत. लोन पण 86 करोड. म्हणजे या कंपनीकडे रिझॉर्ट्स मध्ये काहीच नाही आहे. आणि शेअर होल्डिंग, खालचा पण मुद्दा फार महत्वाचा आहे. शेअर होल्डिंग, पब्लिककडे 100% शेअर्स आहेत. म्हणजे प्रमोटर, चालवणारी जी कंपनी असतात, त्यांचं इथे स्टेकच नाही आहे काही. तर त्यामुळे हे इथे फंडामेंटली जर बघितलं, तर अशा शेअरला मुळीच हात लावायला नको. आता सध्या तुमचे स्वतःकडे जर स्वतःचे लॅपटॉप आणि हे असतील, तर तुम्हाला सध्या लेटेस्ट आलेली एक कंपनीचं नाव सांगेन मी. आत्ता बघा किंवा नंतर बघा. प्राधीन नावाची एक कंपनी आहे, PRADHIN, प्राधीन. त्यांनी असंच एकाला 4 बोनस वगैरे जाहीर केलंय. ती पण कंपनी अशीच आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली चेक करून बघा. वी शुड कीप अवे फ्रॉम सच शेअर्स. तर आता मी माझे माहितीचे सोर्सेस काय काय आहेत. तर माझी सगळ्यात फेवरेट वेबसाईट आहे ती म्हणजे स्क्रीनर.इन. याच्यामध्ये त्या वेबसाईट मॅनेज करणाऱ्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. अप टू डेट डेटा तिथे अवेलेबल असतो नेहमी. गेल्या 5-5, 6-6, 8-8 वर्षाचा डेटा, क्वार्टरली रिझल्ट, अॅन्युअल रिझल्ट, सगळं तिथे अवेलेबल आहे. आणि फॅन्टॅस्टिक फ्रेम्समध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे माझं स्टँडर्ड रेफरन्सची स्क्रीनर.इन ही फार माझी फेवरेट वेबसाईट आहे. त्यामुळे कोणी काही सल्ला दिला आणि म्हटले की बा हा शेअर उत्तम आहे, यात गुंतवा, काय स्विंग ट्रेडिंगसाठी करा, लॉंग टर्मसाठी करा, त्याचं जे काही कारण असेल, ते कारण आणि टीप मी लिहून घेतो. आणि मी स्क्रीनर.इन वर जाऊन माझं स्वतःचं चेकिंग केल्याशिवाय पुढे जातच नाही. आता हा स्क्रीनर.इन काय देतो, काय चेक करायचं?
तर एखादी कंपनी आपल्याला बेनिफिट्स काय काय फॉर्ममध्ये देऊ शकते. तर डिव्हिडंड, बोनस, राईट्स, स्प्लिट आणि बायबॅक असे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स मिळू शकतात. तर पूर्वी डिव्हिडंड दिलेला आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पण गेल्या वर्षीचा डिव्हिडंड नुसता बघण्यापेक्षा डिव्हिडंड हिस्ट्री बघायला पाहिजे. म्हणून लास्ट फ्यू क्वार्टर्स, लास्ट क्वार्टर्स हे चेक करायला पाहिजे डिव्हिडंडचं. आणि स्क्रीनर डॉट इनवर हे अगदी सहज चेक करता येतं. नंतर डिव्हिडंड शेवटी कंपनी देते कुठून, तर त्यांच्याकडे जे रिझॉर्व्ह असतात त्यातनंच ते देतात. आणि रिझॉर्व्हमध्ये दोन प्रकार आहेत. एक कॅश रिझॉर्व्ह असतात आणि दुसरे रिझॉर्व्ह इन टर्म्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, म्हणजे जे इमिडिएट एनकॅश नाही होऊ शकत. आणि कंपनीची लोन्स. जर कंपनीच्या डोक्यावर खूप लोन असेल तर डिव्हिडंड देणं म्हणजे मूर्खपणा आहे. कंपनीने स्वतःचे लोनवरती जो इंटरेस्ट जातोय तो वाचवायला पाहिजे. त्यामुळे कंपन्या देणारच नाहीत डिव्हिडंड. त्यामुळे लोन जास्त असेल तर ती कंपनी पूर्वी जरी डिव्हिडंड दिला असला तरी सुद्धा मी विचार करीत त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यापूर्वी डिव्हिडंडसाठी. आता बोनस कळायचं गेलं, मगाशी जे आपण उदाहरण बघितलं, ऑलरेडी 101 कोटी कॅपिटल आहे. तर शेअर कॅपिटल मध्ये बोनस म्हणजे फ्री शेअर्स मिळतात आपल्याला. ते पैसे कुठून येतात, तर हे फ्री शेअर्सचे पैसे रिझॉर्व्ह मधून येतात. आता रिझॉर्व्ह जर आपण बघितले असतील आणि ते जर कमी असतील, म्हणजे 101 कोटी शेअर कॅपिटल आहे आणि रिझॉर्व्ह फक्त 36 कोटी आहेत, तर तो काय बोनस देणार. त्याने दिला बोनस तरी तो फिक्टिशियस आहे, म्हणजे त्याला काय अर्थ नाही. त्यामुळे जर एखाद्या कंपनीचे रिझॉर्व्ह 4 कोटी, रिझॉर्व्ह हजार कोटी आणि शेअर कॅपिटल 4 कोटी, म्हणजे ही कंपनी आपल्याला फॅन्टॅस्टिक रिटर्न देऊ शकते केव्हाही बघा. तर त्यामुळे बोनसची शक्यता आहे की नाही हे बघायचं असेल तर शेअर कॅपिटल किती आहे बघा. 10 कोटीपेक्षा कमी असेल तर डेफिनेटली उत्तम परिस्थिती आहे. 5च्या खाली असेल तर फारच छान. मग लास्ट बोनस कधी दिला होता. जर मागच्याच वर्षी बोनस दिला असेल तर पुन्हा, जरी शेअर कॅपिटल कमी असलं आणि रिझॉर्व्ह उत्तम असले तरी पुन्हा काय लगेच बोनस नाही मिळत. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला थांबायला लागणार आहे. नंतर कंपनीच्या डोक्यावर लोन्स आहेत का, आणि शेअर होल्डिंग पॅटर्न. जर प्रमोटरचं पर्सेंटेज नॉर्मली 70%च्या वर असेल तर ती चांगली गोष्ट असते. कारण प्रमोटरचं स्वतःचीच जर गुंतवणूक असेल तर तो स्वतःसाठी, तो बोनसचा बेनिफिशियरी तो स्वतः पण असतो, डिव्हिडंडचाही बेनिफिशियरी तो स्वतः असतो. आता विप्रोचं तुम्ही उदाहरण बघितलं तर अझीम प्रेमजी नुसत्या डिव्हिडंडच्या थ्रू वर्षाला 10,000 कोटी रुपये जवळजवळ अप्रॉक्सिमेटली घेतात. मग ते जर प्रमोटर नसतील तर ऑब्व्हियसली तो इंटरेस्ट कमी होतो त्यांचा. त्यामुळे या गोष्टी सगळ्या आपण चेक करायला पाहिजेत. आता राईट्स, पुन्हा शेअर कॅपिटल आणि हिस्ट्री बघायला पाहिजे की कसे दिले त्यांनी राईट्स. नंतर स्प्लिटची ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही. मग फेस व्हॅल्यू 10 असेल तर त्याला स्प्लिटची डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटी आहे. स्प्लिटचा फायदा असा असतो की एखाद्या कंपनीचा भाव जर 4 आकडी 5 आकडी झाला असेल तर एवढ्या मोठ्या भावाची कंपनी अनेक रिटेल इन्व्हेस्टर्सला परवडत नाही. स्प्लिट झाल्यानंतर समजा एकाचे 10 झाले तर तो भाव त्याचा 1/10 होतो. त्यामुळे ते घेण्यासारखी इन्व्हेस्टरची पोच तिथपर्यंत पोहोचते. त्यामुळे डिमांड वाढते आणि तो शेअर स्प्लिट झाल्यानंतर तो ॲप्रिसिएशन दाखवतो. त्यामुळे स्प्लिट ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही हे, आत्ताची फेस व्हॅल्यू किती आहे त्याच्यातनं ती पॉसिबिलिटी तयार होते. आणि करंट प्राइस. आता करंट प्राइस जर ऑलरेडी 10-12 रुपये 15 रुपये असेल आणि त्याने स्प्लिट दिला तर त्याच्यामध्ये काय आपल्याला फारसा बेनिफिट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. आता या संदर्भात मी मागच्या सेशनमध्ये घेतलेला नव्हता असा एक नवीन मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यापैकी किती लोक कॉर्पोरेट ऍक्शन ट्रॅक करतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरती, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरती कॉर्पोरेट ऍक्शनचा मेनू एक अवेलेबल आहे. तिथे जर तुम्ही बघितलं तर सर्व कंपन्यांना सेबी रेग्युलेशन आणि कॉर्पोरेट लॉ रेग्युलेशन प्रमाणे बाइंडिंग आहे की त्यांनी कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर त्यांना आधी अनाऊन्स करायला लागतं की
बोनससाठी मीटिंग आहे, राईटसाठी मीटिंग आहे, तर त्यांना आधी अनाऊन्स करायला लागतं. तर त्या कॉर्पोरेट ऍक्शनमध्ये तुम्हाला ही पहिली ऑपॉर्च्युनिटी आहे की एखाद्या बोर्ड मीटिंग समजा बोनससाठी मीटिंग आहे, तर त्या बोनस मीटिंग जर मला आज अनाऊन्स झाली आणि मी रोज जर ट्रॅक करत असेल कॉर्पोरेट ऍक्शन, तर ते मला फायद्याचं पडतं. कारण सगळ्या जगाला ती माहिती मिळाल्यानंतर त्याने ऍक्शन घ्यायला गेले की तो शेअरचा भाव वर जाणार आहे. तर इफ यू आर द अर्ली बर्ड नोटिसिंग दिस काइंड ऑफ चेंजेस कमिंग अप लाईकली टू कम अप, मग कॉर्पोरेट ऍक्शनमध्ये बोनस मीटिंग जाहीर झाली की लगेच आपण ते वाचली आणि त्याच दिवशी आपण त्याचे फंडामेंटल चेक केले, तर आपण ते निर्णय घेऊ शकतो. कारण समजा आज जाहीर झालं की आजपासून 10 दिवसाने 20 दिवसाने, समजा 25 जानेवारीला 30 जानेवारीला बोनसची मीटिंग आहे एखाद्या कंपनीची, तर आजपासून 30 पर्यंत मला ऑलरेडी एक अप्रिसिएशन मिळतं. आणि बोनस जाहीर झाल्यानंतर तो जर हँडसम असेल तर आणखीन अप्रिसिएशन मिळतं. त्यामुळे हे जितकी अर्ली एंट्री आणि कंपनीचे फंडामेंटल चांगले असतील, तर जितकी अर्ली एंट्री तितके बेनिफिटचे प्रॉबॅबिलिटी आणि अमाऊंट आपल्या फेवरमध्ये येते. त्यामुळे कॉर्पोरेट ऍक्शन जरूर ट्रॅक करा. माझ्या ह्या जुन्या प्रेझेंटेशनमध्ये मी हा पॉईंट डिस्कस केलेला नव्हता. आज मी म्हटलं नवीन तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि दुसरं सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याला आत्ता मार्केट खूप डाऊन आहे, सगळे लोक नर्वस आहेत. तर आपल्याला प्रश्न हा पडतो की आत्ता मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज कशा शोधायच्या. तर आता कॅमलिन फिन सर्व्हिसेस म्हणून कंपनी आहे, त्यांचा राईट इश्यू येतोय. तो काहीतरी 17 तारखेला ओपन होईल. तर कंपनीचे करंट मार्केट प्राइस आणि राईट इश्यूची प्राइस याच्यामध्ये ₹20 फरक आहे. मला वाटतं 130 रुपये आता मार्केट प्राइस आहे आणि 110 रुपयाला त्याचा राईट मिळणार आहे. तर राईटची तर रेकॉर्ड डेट आता गेली आहे, पण अजूनही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. कशी? तर मार्केटमध्ये तुम्ही राईट्स विकत घेऊ शकता. आणि समजा तुम्हाला 3-4 रुपयाला राईट मिळाला, तर तो राईट रिनाऊन्स करून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मग अजूनही 114 समजा तुम्हाला राईटचे 4 + 110 प्रीमियम त्याचा हप्ता, तर ते भरले तर 114 तुम्हाला शेअर मिळतो आणि त्याची किंमत आता 130 आहे. बरं, आता ह्याची प्रोबॅबिलिटी 130 म्हणजे ऑलरेडी तिथे 16 रुपयाचा डिफरन्स आहे. पण याची प्रोबॅबिलिटी आणखीन शेअरचा भाव खाली येण्याची किती आहे? तर माझ्या मते प्रोबॅबिलिटी खूपच कमी आहे. कंपनी फंडामेंटली चांगली आहे आणि सर्व मार्केट आता निगेटिव्ह असल्यामुळे जो इम्पॅक्ट व्हायचा तो होऊन गेलेला आहे. सो एव्हरीथिंग, ऑलमोस्ट एव्हरीथिंग दॅट कॅन गो रॉंग ते ऑलरेडी अकोमोडेटेड आहे. त्यामुळे हा 16 रुपयाचा डिफरन्स, तर 114 रुपयावर 16 रुपयाचा डिफरन्स तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणजे हाय प्रॉबॅबिलिटी, म्हणजे चान्सेस आर इन व्हेरी मच इन युअर फेवर इफ यू डिसाईड टू इन्व्हेस्ट नाव. आणि हेच तुम्हाला मी सांगितलं तसं कॅमलिन फिन सर्व्हिसेसची राईटची मीटिंग जेव्हा जाहीर झाली 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी, तेव्हा जर तुम्ही घेऊन ठेवले असते तर तुम्हाला नक्कीच आणखीन चांगला, पण आत्ताच्या परिस्थितीत नसता मिळाला. कारण मार्केट क्रॅश झालेलं आहे, त्याच्यामुळे ही प्राइस खाली झालेली आहे शेअरची. पण अशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही ट्रॅक करू शकता आणि आता कॅमलाइन फिन सर्व्हिसेसचे पण तुम्हाला मिळू शकेल. आता कोणीतरी प्रश्न विचारतात, हाऊ टू बाय राईट्स, इज इट ट्रेडेड ऑन एक्सचेंज? येस, इट इज ट्रेडेड ऑन एक्सचेंज. तुम्ही ऑनलाईन बघितलं तर दिसेल तुम्हाला तिथे. आणि त्याचा प्रीमियम काय आहे ते पण तुम्हाला कळेल तिथे. बरं, आधी जर तुमच्याकडे रेकॉर्ड डेटच्या आधी जर शेअर घेतलेले असतील, तर तुम्हाला अजून एक फायदा असतो की तुमची एंटरटेनमेंट असेल त्याच्यापेक्षा जास्तला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मग ते शेअर जास्त मिळण्याची पण तुम्हाला शक्यता असते. लेट अस गो टू द नेक्स्ट स्क्रीन. आणि मग तेव्हा मागच्या वेळेला मी असाच एक शेअर काढला होता की अल्ट्रामॅरिन पिगमेंट्स, याची टीप कुठे आली होती? तर आपल्या चितपावन ग्रुपवरतीच अल्ट्रामॅरिन. आणि मी ते आल्याबरोबर मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने स्क्रीनर.in वर गेलो आणि मी अल्ट्रामरीन पिगमेंटचं चेक केलं. अल्ट्रामरीन पिगमेंट मी चेक केलं तर करंट प्राइस त्याची तेव्हा होती 499. इयरली हाय लो 576, 328, म्हणजे तो साधारण मिड पॉईंटच्या थोडा पुढे होता. PE रेशो 25, बुक व्हॅल्यू 368. हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कंपनीची बुक व्हॅल्यू 368 आणि करंट प्राइस 499, म्हणजे ऑलमोस्ट बुक व्हॅल्यूच्या जवळच तो शेअर मिळतोय. इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी कुठे मिळणार पुन्हा? आता मला कोणीतरी प्रश्न विचारतं, आता बुक व्हॅल्यूच्या खाली असेल अशा शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे का?
मी फक्त सिंगल डायमेन्शनकडे बघू नका असं रेकमेंड करेन. फक्त बुक व्हॅल्यूच्या खाली आलेलं आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची का? तर त्याच्याबरोबर आणखीन काही बेनिफिट मिळतोय का? काहीतरी डिव्हिडंड आहे, स्टॉक आहे, केवळ बुक व्हॅल्यूच्या खाली शेअर मिळतोय म्हणून खरेदी करायचं का? आता मी तशा याच्यावर मुळीच जाणार नाही. मला सगळे पॅरामीटर मी मागच्या पानावर जे दाखवले की त्याचा रिझॉर्ट्स उत्तम पाहिजेत. लोन शक्यतो झिरोच्या जवळ असेल तर फारच मस्त. म्हणजे केवळ बुक व्हॅल्यूच्या खाली आलंय म्हणून मी ती कंपनी घेणार नाही. सगळे पॅरामीटर चेक करत जा. कारण कुठेतरी तो नाहीतर तुम्हाला बुडवतो. आता कधी कधी काय होतं, दुसरा अजून एक प्रश्न तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. कंपनीचा भाव जेव्हा खाली येतो तर तो पूर्ण मार्केट निगेटिव्ह झालाय म्हणून खाली आलाय, का त्या कंपनीचं स्पेसिफिक काहीतरी वाईट चाललंय म्हणून खाली आलाय? तर हे पण चेक करणं फार महत्वाचं आहे. तर काही वेळा कंपन्यांचं काय असतं, त्या स्पेसिफिक कंपनीमध्ये पण प्रॉब्लेम असतो. हा, वेअर टू चेक दिस पॅरामीटर्स. झिरोदा मध्ये ना, हे मी सांगतोय तुम्हाला, स्क्रीनर.इन वरती फार माझं ते फार कम्फर्टेबल, मला आवडतं ते. तर अल्ट्रामरीन पिगमेंट आपण करूया. मी तुम्हाला सांगतो हे सगळे पॅरामीटर चेक कुठे करायचे. तर स्क्रीनर.इनचं स्क्रीनच तुम्हाला दाखवतो मी इथे. ते फ्री साईट आहे. आणि तर आता अल्ट्रामरीन पिगमेंट हा रेकमेंडेड होता, आणि आता ह्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे स्प्लिटची पॉसिबिलिटी आहे नक्कीच. आता हे स्क्रीनर.इन वरनं मी हा स्क्रीन काढलेला आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही अल्ट्रामरीन पिगमेंट. आता बघा इथे उजवीकडचं जे टेबल आहे ते पहिले आपण बघू. सेल्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 17%, 17%, 15%, 15%. म्हणजे 22 सालापासून आतापर्यंत 17%, 15%च्या वर त्याने प्रॉफिट मार्जिन मेंटेन केलेलं आहे. आणि साधारणपणे 18%च्या आसपास प्रॉफिट मार्जिन असेल तर या कंपन्या चांगल्या असतात. त्यामुळे हे 15% ही चांगलीच आहे कंपनी. आता प्रॉफिट बिफोर टॅक्स जर तुम्ही बघितला तर 78, 88, 71, 75, म्हणजे 70च्या वर आहे. काही कारणामुळे थोडासा फ्लक्च्युएट होत आहे, ते ठीक आहे. नेट प्रॉफिट पण तुम्ही बघा, 58, 66 कोटी, 54 कोटी, 57 कोटी, तोही चांगला आहे. आणि ईपीएस पण 19च्या आसपास आहे. आणि डिव्हिडंड देतोय दरवर्षी. त्यामुळे या कंपनीची लक्षणं सगळी चांगली दिसत आहेत. आता डाव्या टेबलला जर तुम्ही गेलात तर क्वार्टरली रिझल्ट्स आहेत. तर क्वार्टरली मध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन दिसत नाहीत बघा तुम्ही. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 14%, 13%, 15%, 16%, म्हणजे मागचे 2 क्वार्टर तर त्याचे चांगलेच आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही इयरली कंपॅरिझन केलं तर मी आता 3च वर्ष ठेवले, तिथे तुम्ही ऍक्च्युअली 5, 6, 8 वर्ष, 10 वर्षापर्यंत डेटा अवेलेबल आहे. तर इमिडिएट गेल्या 2 क्वार्टरमध्ये, 4 क्वार्टरमध्ये कुठे काही गडबड झाली आहे का ते इथून आपल्याला कळू शकतं. आता ही तिथे जवळजवळ 10-12 स्लाइड्स अवेलेबल आहेत. त्यातल्या या महत्वाच्या, मला महत्वाच्या वाटणाऱ्या बाहेर काढल्यात. आता बॅलन्स शीट नावाचं पण तिथे एक पान दिसतं आपल्याला स्क्रीनवर. तर या कंपनीचं बघा आता, 6 कोटी रुपये इक्विटी कॅपिटल आहे. डाव्याकडचा डावा टेबल मधला कॉलम वाचतोय मी. बॅलन्स शीट मध्ये अल्ट्रामरीन पिंक 854 कोटी रिझॉर्व्ह होते. मग 727 कोटीवर आले. मार्च 24ला 887 कोटीवर आले. आणि सप्टेंबर 24 पर्यंत ते पुन्हा 200 कोटीने वाढून 1069 कोटीवर आले. म्हणजे कंटिन्युअस दर 3 महिन्याने, 6 महिन्याने त्यांचे रिझर्व्ह वाढत आहेत. आणि गेल्या 2 वर्षांमध्ये वाढतच आहे. त्याच्या आधी कदाचित कोविडमुळे थोडं खाली आलं असेल. असंच लोनचा पण पॅटर्न बघा. 23 साली 48 कोटी लोन होते, मग 44 वर आले, मग 39 वर आले. म्हणजे एका साईडला रिझर्व्ह वाढत आहेत, दुसरीकडे लोन्स कमी होत आहेत. त्याच्यानंतर खालून तिसरा कॉलम त्याच टेबलमध्ये इन्व्हेस्टमेंटचा रो आहे बघा. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ कॅश इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे कंपनीला कधी जरूर पडली तर हे पैसे इमिडिएट कॅश मिळू शकते त्यांना.
याच्यामध्ये सुद्धा पॅटर्न बघा. 23 साली मार्चमध्ये 425 कोटी इन्व्हेस्टमेंट्स होत्या. मग त्या 576 वर आल्या आणि 6च महिन्यामध्ये 576 वरून 764 वर आल्या. म्हणजे उत्तमच आहे परिस्थिती. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह झाल्यामुळे भाव खाली आले, तर मला चिंता करायचं कारण नाही. मी या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून शांतपणे मांडी घालून बसून राहील. आता उजवीकडे या, हे पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्याही बघायला पाहिजेत. आता हे डेटर डेज, इन्व्हेंटरी डेज, म्हणजे जितकी इन्व्हेंटरी कमी तितका कंपनीचा मेंटेनन्सचा खर्च कमी आहे. त्यामुळे ॲव्हरेज इन्व्हेंटरी डेज जेवढे कमी तितके चांगले. असेच डेटर डेज सुद्धा जितके कमी तितके चांगले. तर ही कंपनीची ऑपरेशनल एफिशियन्सी आपल्याला दिसते. मार्च 22 मध्ये 29 दिवस होते. मार्च 23ला 29 होते. आणि मार्च 24ला 39. तिथे थोडा कंट्रोल त्यांचा गेलेला आहे. पण फार काही ऑफ झालेलं नाही आहे. विदिन लिमिट्स आहे. आता मला एक इथे कोणीतरी कॉमेंट टाकलाय की कंपनीची अर्निंग ग्रोथ चांगली नाही आहे. आता मी परत मागच्या पानावर गेलो. सेल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगली ग्रोथ म्हणजे किती पर्सेंटमध्ये जंप मारायला पाहिजे ह्या जर बघितलं तर इथे बघा तुम्ही. मार्च 24ला 526 कोटी होते आणि 570 कोटी आता टीटीएम दाखवतोय तो. मार्च 22 आणि 23 मध्ये कम्पेअर केलं तर 491 वरून 541 वर आलाय. म्हणजे ग्रोथ नाहीये असं नाही म्हणता येणार. तुम्हाला हँडसम ग्रोथ म्हणजे 10% वगैरे असं काही अपेक्षित असेल, 20%, तर तसं काही इथे दिसत नाही. पण ग्रोथ वाईट नक्कीच नाही, ग्रोथ आहे. आणि तुम्हाला हे सगळे टेबल मी जे दाखवले तिथे हे सगळे स्क्रीनर.इन वरती तुम्हाला मिळतील. तुमच्याकडे आता डिव्हाइसेस असतील तर तुम्ही स्क्रीनर.इन ला व्हिजिट करा. अल्ट्रामरीन पिगमेंटचं नाव टाका आणि पुढच्या पानावरती जा. मला वाटतं 6 किंवा 7 पानावरती तुम्हाला हे टेबल दिसेल. ते आम्ही कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये जेव्हा प्रेझेंटेशन करतो तेव्हा डिस्कशनसाठी आम्ही पार्किंग लॉट म्हणून कन्सेप्ट वापरतो. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्या पार्किंग लॉटमध्ये ठेवून द्या आणि शेवटी आपण एक 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी रिझर्व करतो. तर लेटस कंटिन्यू. तो अल्ट्रामरीन पिगमेंट एक सॅम्पल म्हणून मी घेतला होता डिस्कशनला. तर चांगले सोर्सेस इन्फॉर्मेशनसाठी कुठले कुठले आहेत तर इकॉनॉमिक टाइम्स वेल्थ हे वीकली मॅगझिन आहे. इकॉनॉमिक टाइम्स ग्रुपतर्फे पब्लिश होतं, दर सोमवारी येतं आहे. तर दॅट इज अ गुड सोर्स फॉर इन्फॉर्मेशन ऑन शेअर्स. दुसरा जो आहे तो मनी टाइम स्टॉक, हे सुद्धा विकलीच आहे. थोडं कधी कधी त्याचं 1-2 आठवडे मिस होतं. पण हे फार छान आहे, मला अगदी आवडतंय. याच्यामध्ये पण टिप्स छान असतात. त्याच्यानंतर स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून पण एक विकली आहे. याच्यामध्ये पण सुंदर माहिती असते. त्यातले माझे आवडते पेजेस म्हणजे एका पेजमध्ये या आठवड्यामध्ये कुठल्या नवीन बोनसची अनाउन्समेंट आली आहे, राईटची अनाउन्समेंट आली आहे, ते तिथे जाहीर केलेलं असतं. पुढच्या आठवड्यात येऊ घातलेले राईट्स, एनसीडी, त्याच्या एक्स डेट आहे, सगळं तिथे अवेलेबल असतं. आणि इतरही टिप्स स्पेसिफिक सिलेक्टेड शेअरसाठी सुद्धा ते देतात. तर स्मार्ट इन्व्हेस्टर हे दुसरं एक विकली आहे. आणि चिटफंड ग्रुपवरती तर दिग्गज लोक बसलेले आहेत. ते छान छान माहिती टाकत असतात. तर आत्ता हे 4 सोर्स तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टरचं एक मंथली मॅगझिन आहे, ते पण फार छान आहे. तर हे चांगले सोर्सेस आहेत. आता इकॉनॉमिक टाइम्समध्ये, इकॉनॉमिक टाइम्स वेल्थमध्ये स्पेसिफिकली मी पान नंबर 21 सांगितलं होतं मागच्या वेळेला. बऱ्याच वेळा ते पान नंबर 21 वरच असते ही माहिती. पण थोडं काही त्यांचं कंटेंट मागे जास्ती कमी झालं तर ते कधी 19 पानावर येते, कधी 22 पानावर जाते. पण त्याचा प्रिंटिंगचा फॉर्मॅट हाच आहे. व्हॉट एक्सपर्ट्स ॲडवाइस नावाखाली ते टेबल देतात. आता याचं वैशिष्ट्य तुम्ही जर बघितलं, हे जुनं टेबल आहे, आता लेटेस्ट मी लावलेलं नाही इथे.
पण याच्यामध्ये बघा ईपीएल शेअर आहे, त्याला पोटेन्शियल अपसाईड, शेवटचा कॉलम बघा कॉमेंटच्या आधीचा, 42% अपसाईड एक्सपेक्टेड आहे ईपीएलला. आणि त्याचं कारण काय ते तिथे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. तर त्या एक्सपर्टने आपल्या समोर 42% वाढ असलेला हा शेअर आणून ठेवलाय. आता त्याच्या कॉमेंट पण आपण वाचून आपल्याला कळतं इंग्लिश, ते समजून घ्यायचं. पण नुसती तेवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे का? तर नाही. स्क्रीनर.इन वर जायचं, या कंपनीची सगळी कुंडली बघायची, त्याचे शेअर कॅपिटल किती आहे, रिझर्व्ह किती आहेत, लोन किती आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कसं आहे, मगाशी मी म्हटलं ते पॉईंट सगळे चेक करायचे तिथे. आणि जर आपल्या हिशोबात बसलं तर चांगलं आहे ना. पण मार्केटमध्ये एक नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला माहिती असतंच ते, की आपण शेअर घेतला की प्राइस खाली येते, आपण विकला की वर जाते, आणि आपल्याला वाटतं "अरे, काहीतरी चुकलं." तर आपल्या अगेन्स्ट मार्केट बिहेवियर होऊ शकतं हे माहितीच आहे. पण आता हा जर एक्सपर्ट सांगतोय 42% वाढेल, स्क्रीनर.इन वर जाऊन आपण सगळं चेक केलं, आणि तिथेही आपल्याला पटलं की शेअर फंडामेंटल्स फार उत्तम आहेत, रिझर्व्ह छान आहेत, लोन नाही आहे डोक्यावरती, मग या कंपनीला वर जायला कोण थांबवू शकतो? अशा कंपनीमध्ये प्रोबॅबिलिटी माझ्या फेवरमध्ये येण्याची, उद्या येईल का सांगू नाही शकत, पुढच्या आठवड्यात येईल का सांगू नाही शकत, पण इतके उत्तम फंडामेंटल असलेली कंपनी आहे, जेव्हा केव्हा मार्केट फिरेल, उलटं फिरेल, अप ट्रेंड चालू होईल, तेव्हा दिस इज द फर्स्ट कंपनी विच इज लायकली टू गो अप. आणि आपल्याकडे तेवढा धीर ठेवूनच करायचं. मी माझी इन्व्हेस्टमेंट सगळ्या अशाच करतो. मी मुळीच मला आठवड्यात किती पैसे मिळतील, 15 दिवसात किती मिळतील, महिन्यात किती मिळतील, असं मी मुळीच करत नाही. पण माझा नेहमी भर असा असतो की प्रोबॅबिलिटी माझ्या फेवरमध्ये आली पाहिजे. मी जर पैसे गुंतवतो आहे, तर माझ्या अगेन्स्ट असलेल्या गोष्टी जितक्या कमी असतील तितकं चांगलं, जे मला त्या स्क्रीनर.इन वरनं कळतं. आणि मग फेवरेबल होण्यासाठी आणखीन काय त्याच्यामध्ये होऊ शकतं, ते जर फंडामेंटल मला पॉईंट्स चांगले फेवरमध्ये दिसले, जसं आता याने लिहिलेलं आहे ते, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन याने सुधारवलंय, व्हेरी गुड. म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये पण ही कंपनी चांगलंच देणार आहे. कारण चांगली मिळवलेली ऑपरेटिंग एफिशियन्सी ती काही खाली येत नाही लगेच. मग ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायला मला हरकत नाही, असं आपण डिसिजन घेऊ शकतो. तर हा एक सोर्स आहे. मनी टाइम स्टॉकमध्ये पण सुंदर रेकमेंडेशन्स असतात. ते का रेकमेंड करतायत, बॅकग्राऊंड न्यूज काय आहे, त्याचं अनालिसिस काय आहे, अगदी ब्रीफ 3 ओळीची बातमी असते एकेका शेअरची. आणि त्यांचा पास परफॉर्मन्स तुम्ही जर बघितला, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स आहे. आता हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस बघा तुम्ही, रिझॉर्ट्समध्ये 134 कोटी आहेत, आणि इक्विटी कॅपिटल फक्त 8 कोटी आहे. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 32% वाढलाय, आणि 50% डिव्हिडंड दिलाय Q2 मध्ये. चांगली कंपनी आहे. म्हणजे जे मल्टीबॅगर म्हणतात त्या पॅटर्नमध्ये बसणारी मनी टाइम स्टॉकने सांगितलेली कंपनी आहे. बाकीचे सगळे आपण चेक करायचे. इथे एवढीच माहिती दिली आहे, पण एवढ्यावरती समाधान नाही मानायचं. आपण स्क्रीनर.इन वर जाऊन त्याचं सगळं आगापिछा सगळं चेक करायचं. आता हे स्मार्ट इन्व्हेस्टरमध्ये डार्क हॉर्स नावाचं एक त्यांचं पान असतं. नॉर्मली तिथे डार्क हॉर्स 1 आणि डार्क हॉर्स 2 दोन रेकमेंडेशन देतात ते. तर आता ही बघा, या आठवड्यामध्ये टिपिकली असं झालं की मनी टाइम स्टॉकमध्ये पण इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊसचं रेकमेंडेशन होतं, आणि स्मार्ट इन्व्हेस्टरमध्ये पण होतं. मग दोन्हींचा योग जुळून आला तर आणखीन चांगलं, सोने पे सुहागा. तर हे तुमची ओळख व्हावी म्हणून मी हे पान टाकलं इथे. आपण पुढच्या पानावर जाऊया. आता बघा याच्या अल्ट्रामरीनमध्ये, या चितपॉनमध्ये ही जी न्यूज आली होती, त्या न्यूज प्रमाणे काय माहिती दिली होती बघा. जर तुम्ही 3-4 वर्ष होल्ड केलं तर तुम्हाला स्प्लिट आणि बोनस मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण ₹2 फेस व्हॅल्यू आहे.
ती खाली येऊ शकते. आणि त्यांची ग्रुप कंपनी आहे, त्या तिरुमलाई केमिकल्सची पण त्यांनी चांगली माहिती दिली आहे. आता याचं डीमर्जर पण होणं अपेक्षित आहे. त्यामुळे एका कंपनीमधनं दोन कंपन्या जर बाहेर आल्या तर त्याचे शेअर फुकटात मिळणार आहेत. मग ही चांगले ॲडिशनल जेवढं काही त्याचं लिस्टिंग मिळेल तो गेन आपलाच आहे. त्यामुळे ही कंपनी होल्ड करण्यामध्ये हा दुसरा एक फायदा आहे. मुख्य काय असतं की आपण कंपनीत जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो, आता मगाशी जसं आपण बघितलं इकॉनॉमिक टाइम्स वेल्थमध्ये 42% वाढ आहे. तर मी केव्हा बाहेर पडायचं? तर मला 42% नाही, 25-30% तर वाढ होईल. मग तेवढी वाढ झाली की मग पुढच्या 2-5% जीव वर खाली करायचा का 25% प्रॉफिट खिशात घालून बाहेर पडायचं ते आपल्यावर आहे. असंच या कंपनीमध्ये आम्ही सॉफ्टवेअरमध्ये नेहमी याला म्हणतो एंट्री एक्झिट क्रायटेरिया. म्हणजे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट घेतला, कुठलंही काम घेतलं की एंट्री करताना काय काय कंडिशन फॉलो झाल्या पाहिजेत, एक्झिट करताना काय काय फॉलो झालं पाहिजे. तसं इथे आता अल्ट्रामारीन पिगमेंटमध्ये एंट्री घेतानाच आपल्याला काय काय माहिती आहे. तर स्प्लिट होऊ शकतो, बोनस येऊ शकतो, डीमर्जर होऊ शकतं. मग जेव्हा एक्झिट करू तेव्हा हे सगळं चेक केल्याशिवाय एक्झिट करणं चुकीचं आहे. त्यामुळे आयडियली आपण काय करायला पाहिजे, एक वर्ड डॉक्युमेंट किंवा एक्सेल डॉक्युमेंटमध्ये ज्या कंपनीला आपण शॉर्टलिस्ट केलं की आपण आता यात इन्व्हेस्ट करणार, त्या कंपनीचं नाव, आत्ता चेक केलेले डिटेल्स जे आपल्याला आवडलेत ते तिथे लिहून ठेवायचे. काय अपेक्षा आहे ते लिहून ठेवायचं आणि एक्झिट स्ट्रॅटेजी पण डिफाईन करून ठेवायची. म्हणजे मग नंतर हे डॉक्युमेंट आपलं कसं आहे, त्याच्यामध्ये कंपन्या ऍड होत जातील, कंपन्या डिलीट होत जातील. पण दर हे लाईव्ह डॉक्युमेंट पाहिजे आणि दर आठवड्याला आपण एकदा कमीत कमी, आणि रोज बघितलं तर उत्तमच, पण हे डॉक्युमेंट आपण कंटिन्युअस चेकिंग मॉनिटरिंग मध्ये ठेवायला पाहिजे. तर म्हणजे हे मल्टीबॅगर जे म्हणतात तशी इथे ऑपॉर्च्युनिटी आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हणत होतो तसं पुढच्या पानावर आलोय मी आता. तर मॉनिटरिंग आणि एक्झिक्युशन, चांगले सोर्सेस आपल्याला कळाले. व्हेरी गुड. आता एक 15 दिवसापूर्वी मोतीलाल ओसवालने एक उत्तम रिपोर्ट दिला होता. नवीन वर्ष मला वाटतं डिसेंबर लास्ट वीकच्या आसपास केव्हा तरी तो आला होता. त्याच्या स्टॉक्सची इतकी फॅन्टॅस्टिक रेकमेंडेशन्स आहेत, फंडामेंटली स्ट्रॉंग, जबरदस्त कंपनी आहेत. तुम्ही वाचला नसेल तर मी रेफरन्स देतो, चित्पावनवरतीच आलेला होता हा रिपोर्ट. जरूर बघा. तर मॉनिटरिंग आणि एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये एका डॉक्युमेंटमध्ये मी म्हटलं तसं एकदा तुम्हाला आवडलं की हे कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे, तर एंट्री क्रायटेरिया एक्झिट क्रायटेरिया दोन्ही लिहून ठेवायचं आणि मग मॉनिटरिंग करायचं. किती वेळ लागतो? दिवसाला तुम्ही एकदा जर व्हिजिट केली 5 मिनिटात ते डॉक्युमेंट बघून मार्केटमध्ये तुम्ही चेक करू शकता की मुवमेंट कशी झालेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता याच्यात दुसरा एक आपल्याला फायदा काय असतो, यूज अलर्ट्स प्रोव्हाइडेड बाय सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे तुमचं जिथे कुठे डीमॅट अकाउंट उघडलं असेल तिथे अलर्ट लावता येतात आपल्याला. आपण इन्व्हेस्टमेंट केली, शेअर आपल्या नावावर आले आणि आपल्याला समजा आता उदाहरणार्थ कॅमलिन फाईन कंपनीचे सायन्सेस कंपनी आहे, त्याच्यामध्ये आपण 110 रुपयाने राईट घेतला त्याचा आणि मला अपेक्षा आहे 140 भाव मिळाला तर मी खुश आहे. मग अलर्ट लावून ठेवायचा, कॅमलिन फाईन सायन्सेसचा 140 भाव झाला की मला पिंक कर. त्याने पिंक केलं की मला मशीनवर मी दुसरी काही माझी कामं कंटिन्यू करू शकतो. मला अलर्ट आला की मी पटकन जाऊन बघू शकतो की काय चाललंय, काही व्हॉल्यूम डील झालाय का, इज इट गुड टू एक्झिट. चांगलं वाटलं एक्झिट करायचं तर करून टाकायचे, प्रॉफिट बुक करायचं. तर अलर्ट इफेक्टिव्हली वापरायला आपण शिकलं पाहिजे. आणि तिथे काय असं लिमिटेशन नाही, एकच अलर्ट लावा, दोनच लावा, आपल्याला हवे तेवढे लावता येतात. नंतर आपल्याला ऑर्डर पण टाकून ठेवता येते. अलर्ट ही एक गोष्ट झाली. दुसरा, मला अलर्टकडे पण तुम्हाला पाहायचं नाही आहे तर मी माझ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे मी ऑर्डर टाकून ठेवू शकतो की 140 ने माझे 100 शेअर विक बाबा, पुढचे महिनाभर 15 दिवस माझे ऑर्डर ऍक्टिव्ह राहू दे. मला सारखं बघत बसायची जरूर नाही. 140 आला, मला 30 रुपये डिफरन्स मिळाला, आय एम हॅपी. तर माझं रेकमेंडेशन आहे ऍटलीस्ट वन्स अ वीक आपला रिव्ह्यू व्हायला पाहिजे. तर
असे शेअर्स डिस्कशनचे पॉइंट्स माझे कव्हर झालेले आहेत. मला वाटतं आपण क्वेश्चन आन्सरकडे जाऊ शकतो आता. ओके. सरांचं सादरीकरण झालेलं आहे आणि मगाशी जे कोणी टाईप करत होते प्रश्न चॅट बॉक्समध्ये, तर त्यांना विनंती आहे की ते अनम्यूट करून डायरेक्ट वन टू वन सरांना प्रश्न विचारू शकतात. आणि सरांनी ज्या दोन सर्व्हिस प्रोव्हायडरचा उल्लेख केला, ते सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे आपले प्रत्येकाचे ब्रोकर आहेत. आणि त्या ब्रोकरकडे हल्ली गुड टिल डेट म्हणजे जीटीडी ऑर्डर्स असं म्हणतात त्याला, तर त्या जीटीडी ऑर्डर्स आपल्याला लावता येतात. आणि त्या जीटीडी ऑर्डरचा फायदा असा असतो की जसं सरांनी सांगितलं की 110 ला आपण शेअर घेतलाय आणि 140 ला आपल्याला विकायचा आहे, तर एक वर्षभरासाठी या ऑर्डर्स व्हॅलिड राहतात. तर तुम्ही आजच 110 ला शेअर घेतला आणि 140 ची ऑर्डर त्याची विकायची टाकून ठेवलीत, तर ती आजपासून पूर्ण वर्षभरासाठी व्हॅलिड राहते. 140चा भाव तिथे आलेला दिसला की ते ऑटोमॅटिक ट्रिगर होते. असंच खरेदी करताना सुद्धा आपल्याला लावता येतं की आता मार्केट पडतंय खाली आणि कदाचित हा कॅमलिन फाईन्स आहे ज्याचं आपण डिस्कशन केलं म्हणून तो उदाहरणादाखल घेतोय की 110चा त्याचा भाव चाललाय पण मला तो घ्यायचा आहे 90 रुपयाला. तर आपण खरेदीची ऑर्डर सुद्धा त्याच्यामध्ये टाकून ठेवू शकतो. आणि फक्त खरेदी करताना प्रॉब्लेम एवढाच असतो की आपल्या जेवढ्या रकमेची खरेदी करायची आहे तेवढी रक्कम आपल्याला कॅश बॅलन्स तिथे मेंटेन करायला लागतो. अदरवाईज रेट येतो पण क्रेडिट बॅलन्स जर नसेल तर ती ऑर्डर आपली बाउन्स होते, इनव्हॅलिड होते आणि मग ती अपॉर्च्युनिटी आपली मिस होऊ शकते. तर याची माहिती जर तुम्हाला हवी असली तर मी नंतर तुम्हाला देईन आपली मीटिंग झाल्यानंतर. कोणीतरी कॅश फ्लो विषयी विचारलेलं होतं, तर तुम्ही अनम्यूट करून सरांना डायरेक्ट प्रश्न विचारा. चांगली इन्फॉर्मेशन दिली पराग. मला आणखीन एक पॉईंट ऍड करावा वाटतो याच्यामध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, आपली अपेक्षित प्राइस दिसते स्क्रीनवर पण आपली ट्रेड एक्झिक्यूट नाही होत. तर त्याचं कारण असं आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउट लॉजिक या ट्रेडिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजेस वापरतात नेहमी. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय? ज्याने पहिल्यांदा ऑर्डर टाकलेली आहे त्याची ऑर्डर पहिले एक्झिक्यूट होते. म्हणजे समजा 110 ला विकायला 500 रुपये, 500 शेअर्स विकायला कोणतरी आला आणि विकत घेण्यासाठी ऑर्डर पडलेल्या आहेत 1000 शेअर्सच्या. तर कोणाला मिळणार ते 500? तर ज्याने पहिले ऑर्डर टाकलेली आहे, म्हणजे डेट आणि टाइम वाईज ते ठरवतात की ह्याची ऑर्डर सगळ्यात पहिले आली, तर त्याला ते शेअर्स मिळतात. दोन्ही साईडला हे खरं आहे, खरेदी करताना पण आणि विकताना पण. त्यामुळे आधी ऑर्डर ठेवून टाकून ठेवण्याचा हा पण फायदा असतोय. बरोबर केलं त्यात. कॅश फ्लो कसा बघायचा किंवा त्याचा काही फायदा होतो का याच्याविषयी काही सांगू शकलात तर. हा, कॅश फ्लो म्हणजे कसं आहे. आता आपण परत त्या जुन्या स्क्रीनवर जाऊ. आता अल्ट्रामारीन पिगमेंटचाच आपण केस परत तीच घेऊया समोर. आता हे बघा, या स्क्रीनवरती बॅलन्स शीटच्या पानावरती मी आलेलो आहे. तर कॅश फ्लो म्हणजे काय? तर कंपनीकडे येणारे पैसे आणि कंपनीचे खर्च होणारे पैसे. तर वरून तिसरा कॉलम आहे, रो आहे बघा, बॉरोइंग्सचा. त्याच्यामध्ये 22 साली 42 कोटी लोन्स होती. मग ती पुढच्या वर्षी 48 कोटी झाली. त्याच्या पुढच्या वर्षी 44 कोटी झाली. मग 23 मधून 84 पर्यंत लोन 48 कोटीवरनं 44 कोटीवर आली. याचा अर्थ काय झाला? 4 कोटी रुपयाची लोन फेडलेली आहेत. म्हणजे हा कॅश फ्लो कंपनीतून कंपनीच्या बाहेर गेलाय. त्याच्या पुढच्या वर्षी जर बघितलं, सप्टेंबर 24 पर्यंतच कंपनीचे लोन 44 कोटीवरून 39 कोटीवर आले. म्हणजे 6 महिन्यातच 5 कोटी रुपयाची लोन फेडलेली आहेत. याचा अर्थ कंपनीमध्ये जे काही प्रॉफिट जनरेट झाला, जी काही कॅश जनरेट झाली, तिचा वापर 5 कोटी रुपयाचा आउटगो, कंपनीतून पैसे बाहेर गेले, तर हा कॅश फ्लो आउटसाईड झाला. असाच आतमध्ये येणारा कॅश फ्लोचं काय होतं? तर आलेले पैसे सगळे काही लोन फेडण्यात वाटलेले नाही आहेत. तर आता रिझॉर्ट्सचा रो बघा. रिझॉर्ट्समध्ये काय होतंय? 23-24 जर तुम्ही कम्पेअर केलं तर 727 कोटी रिझॉर्ट्स होते, ते वाढून 887 कोटी झाले. म्हणजे काय झालं?
जवळ 160 कोटी रुपयाचे रिझॉर्व्ह वाढलेले आहेत. आणि त्याच पिरियडसाठी खालून तिसरा रो, इन्व्हेस्टमेंटच्या रो मध्ये जा, 425 कोटीवरून 576 कोटीवरती इन्व्हेस्टमेंट पोहोचले आहेत. या कॅश इन्व्हेस्टमेंट्स आहेत. म्हणजे हे कितीने वाढले? 150 कोटीने हे वाढले. आणि रिझॉर्व्ह वाढले 160 कोटीने. मग रिझॉर्व्हमध्ये कॅश इन्व्हेस्टमेंट पण असतेच, पण रिझॉर्व्ह 160 कोटीने वाढले, कॅश इन्व्हेस्टमेंट 150 कोटीने वाढले. याचा अर्थ काय आहे? कंपनीकडे साठलेली एक्स्ट्रा कॅश जी आहे, त्या कंपनीचे फायनान्स डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे. ते हुशार लोक आहेत आणि ते पैसे आयडल पडू देत नाहीत. त्याने ताबडतोब कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवलेत. आणि 10 कोटीने फक्त लॉंग टर्म रिझॉर्व्ह वाढलेत, जे नॉन कॅश फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे प्लांट अँड मशिनरी असेल, काहीतरी इक्विपमेंट विकत घेतली असतील, वर्सेस इन्व्हेस्टमेंटमध्ये आता हा कॅश इन आलेली आहे आणि ती त्यांनी सेव्ह करून ठेवलेली आहे. तर असा तो कॅश फ्लो इन कमिंग इन टू द कंपनी आणि कॅश फ्लो गोईंग आउट ऑफ द कंपनी दोन्ही आपल्याला दिसत आहेत तिथे. तर हे दोन रोज तुम्ही जर बघितले, रिझर्व्स आणि इन्व्हेस्टमेंट्स, त्याच्यावरनं तुमचे कंपनीचे कॅश स्टेटस कसं इम्प्रूव्ह झालंय किंवा खाली आलंय ते कळतं. आणि बॉरोइंग्सवरनं पण कळतं की लोन कमी होत आहेत की नाही. लोन कमी झाली याचा अर्थ कंपनीचा इंटरेस्ट आउटगो पण कमी झाला. म्हणजे तेवढ्या कमी लोनवरती इंटरेस्ट भरायला लागणार. आय थिंक इट इज क्लिअर इनफ. कोणाला काही प्रश्न आहेत का? ओके. मला वाटतं बरंच तुम्ही मुद्दा तो कव्हर केलेला आहे, पण हे सगळे फंडामेंटलचे मुद्दे माझ्या अनुभवानुसार जोपर्यंत वारंवार ते आपण बघत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे हा मुद्दा वाचायचा आणि तो पुन्हा एकदा डिस्कस करायचा, म्हणजे मग आपलं अंडरस्टँडिंग बरोबर होत आहे की नाही हे आपल्याला कळू शकतं. येत आहे ना? उदय. हो हो, हे क्लिअर आहे. हा, मग एक एक प्रश्न असा होता की मगाशी तुम्ही 3-4 ग्रुप सांगितले, टी वेल्थ, मनी टाइम स्टॉक, स्मार्ट इन्व्हेस्टर वगैरे. हो समजा हो. याच्यातून तुम्हाला काहीतरी एक स्टॉक्सची नावं आली आणि तुम्ही त्याचा अनालिसिस करायला सुरुवात केली. हां हां. आणि त्याच्यानंतर समजा आपण एक स्टॅटिस्टिकली घेऊया की एक 10 शेअर्स तुम्हाला आवडले की वर्थ बाईंग. हम्म हम्म. आणि ती न्यूज आल्यानंतर एक 15-20 दिवसात तुमचा अनालिसिस झाला, तुम्ही ते घेतलेत. तर स्टॅटिस्टिकली तुम्हाला असं काय लक्षात आलं की ते सगळेच्या सगळे पुढे वर जातात का काही वर जाऊन परत परत आपल्या येरे माझ्या मागल्या जुन्या प्राईसला येतात? म्हणजे विन आणि लॉस रेशो न शॉर्ट टर्म, असा काही अनुभव आहे का? नाही, शॉर्ट टर्मसाठी मी मोजतच नाही. माझी नॉर्मली मी इन्व्हेस्टमेंट घेतली की मी 4 महिने 6 महिने तर इकडे बघतच नाही. म्हणजे अच्छा, त्या मग अपेक्षेने मी करतच नाही. आणि माझा विन रेशो फारच उत्तम आहे. म्हणजे 10 पैकी 8, 7 किंवा 8 तर माझे विनच असतात. आणि बाकीचे सुद्धा मी लॉस लॉस नाही म्हणणार. ते टेम्पररीली निगेटिव्ह रिटर्न दाखवत आहेत किंवा एवढे पाहिजे तेवढे वाढलेले नाही आहेत. पण परफॉर्मन्स रेशो फारच सुंदर आहे. अच्छा, म्हणजे टेम्पररीली जरी खाली गेला तरी अल्टिमेटली आज ना उद्या तो परत वर जातो थोडाफार, ते व्हॉट शंभर एव्हर. टक्के 100%. नाही, मी घाबरतच नाही. मला माझी रात्रीची झोप कधीही डिस्टर्ब होत नाही आतापर्यंत. मी जवळजवळ 30 वर्ष मी आता इन्व्हेस्ट करतोय. माझी एकही दिवस माझी झोप डिस्टर्ब नाही झालेली. ओके, ठीक आहे. माझा प्रश्न विचारण्याचा हेतू असा होता, मला थोडंसं निगेटिव्ह थिंकिंग होतं माझं. हा मला हा, हे बोला ना. मला हे बघायचं होतं की हे जे सगळे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहेत वेगवेगळे तुम्ही सांगितले, हा हा हा. त्याच्यात इन्फॉर्मेशन मॅन्युप्युलेशन किती चालत असेल? म्हणजे समजा एखाद्याने शेअर घेऊन ठेवला आणि त्याच्यानंतर तो रिसर्च रिपोर्ट रिलीज करायचा, जेणेकरून बाजारामध्ये डिमांड निर्माण होईल आणि स्वतःचे शेअर्स फ्रंट रनिंग करून काढून टाकायचे. व प्रत्येक फारच फारच सुंदर प्रश्न आहे तुमचा. मला कळलं तुमचा काय प्रश्न आहे तो. आता म्हणूनच मी स्क्रीनर.इन जो टाकलेला आहे, ते मार्केट प्राइस मॅनिप्युलेट करण्यासाठी वेगवेगळे रिपोर्ट डेफिनेटली लोक पब्लिश करतात. आणि त्याच्यात आपण फसायचं नसेल तर तुम्ही मॅनिप्युलेट काय कराल? तुम्ही आत्ताचे फिगर मॅनिप्युलेट कराल. मागच्या क्वार्टरचा परफॉर्मन्स, मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स, त्याच्या मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स, एवढ्या सगळ्या गोष्टी मॉनिटर नाही होऊ शकत. ते मॅनिप्युलेट नाही होऊ शकत. मग तुमची फसवाफसवी जी आहे ना, ते तुम्ही आता उदाहरणार्थ तुम्ही या कॉमेंट्सवर जा. हा बघा, आता हा जो स्क्रीन आहे इथे, हा इकॉनॉमिक टाइम्स वेल्थचा जो स्क्रीन आहे, त्याने कॉमेंटमध्ये काय दिलेलं आहे? मेंटेन बाय ॲज ऑपरेशनल एफिशियन्सीज अँड कॉस्ट
रॅशनलायझेशन लेड टू डबल डिजिट रेव्हेन्यू. आता हा त्याने स्पेसिफिक एक पॉइंट मांडलेला आहे. मग या इन्फॉर्मेशनमध्ये आपण ॲज अ रीडर वी फॉल शॉर्ट, कारण ही लेटेस्ट अप टू डेट कंपनीची माहिती कुठे आहे आपल्याकडे. पण त्याने दिलं आहे तसं कदाचित बरोबर असेल, खोटं असेल, आपल्याला माहित नाही. पण बाकीच्या पॅरामीटर जर सपोर्ट करत असतील, मग मी सेफ असतो ना. मला ईपीएलचं जर कळलं की ऑपरेशनल एफिशियन्सी हा सांगतोय, मग ईपीएल मध्ये जर जाऊन मी बघितलं तर मला लगेच कळू शकतं. एक मिनिट, आपण इथे जरा ऑनलाईन जाऊनच बघू. हा माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? हो. हा दिसतोय ना. हा आता मी त्या स्क्रीनर डॉट इनवर गेलो आणि मी ईपीएलला लॉग इन केलंय. आता हे सगळे माझ्या स्क्रीन दिसतातच आहे तिथे. हा मी बॅलन्स शीटवर आलो. आता मगाशी मी म्हटलं तसं नाही, याच्याही आधी आपण ऑपरेटिंग प्रॉफिटचा स्क्रीन बघू. हा बघा, आता हा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वरून चौथा रो आहे बघा. हो. आता लेटेस्ट जर बघितलं तुम्ही तर 19% प्रॉफिट मार्जिन आहे मार्च 24ला. त्याच्या आधी 19%, त्याच्या आधी 18%, त्याच्या आधी 17% आहे. याचा अर्थ काय झाला? तुम्ही कन्सिस्टंटली रिपोर्ट बघा. मार्च 22ला 15% प्रॉफिट मार्जिन होतं, तिथून वाढत वाढत तो 19%वर आलेला आहे. म्हणजे 4% त्याचं प्रॉफिट मार्जिन वाढलेलं आहे. डेफिनेटली प्रॉफिट वाढायलाच पाहिजे. म्हणजे हा माणूस जे आपल्याला तिथे कॉमेंटमध्ये माहिती देतोय की त्याने इंटरनल मेजर्स घेऊन परिस्थिती सुधारवली आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट पर्सेंटेज सुधारलंय. आता हे गेल्या 4 क्वार्टरचे रिपोर्ट तो नाही सुधारू शकत ना. हम्म. आपल्याला इथे हा जे सूर्य हा जयद्रथ होतं, म्हणजे मला लगेच इथं कळतं की मार्च 22ला याचं 15% ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं आणि आता 19%वर आलेलं आहे. तर याने कितीही न्यूज मॉनिटर केली तरी हे मॅनिप्युलेट नाही होऊ शकत. आणि मी फक्त तेवढ्याकडे बघणार नाही, हा दुसरा मुद्दा आहे. मी त्याच्या सेल्स फिगरकडे पण बघेन. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुधारलं, पण रेव्हेन्यू मध्ये काय परिस्थिती आहे? तो खाली तर नाही येते का, स्टॅग्नंट राहिलाय का, वर जातोय, ते मला कळतं ना. आता बघा इथे तुम्ही सेल्समध्ये जर तुम्ही बघितलं, जून 22 832, 948, 945, 969. म्हणजे एकदा तो 900च्या पुढे येऊन स्टेबल झालाय, एकदा 1000 पर्यंत गेला, पुन्हा खाली आला. पण 950च्या पुढेच दिसतोय तो रफली. म्हणजे खाली तर नक्कीच येत नाहीये. हे जे पॅरामीटर्स आहेत ना, हे आकडे आपल्याशी खोटं नाही बोलत. हे आपण इथे कधी जाऊन चेक करू शकतो. ओके. म्हणून हाच तो ऍडव्हान्टेज आहे. न्यूज देणारा जो असतो ना, तो काय आपल्याला फसवण्यासाठीच नेहमी देतो असं नाही. पण एक काहीतरी पर्स्पेक्टिव्ह घेऊन तो आपल्यासमोर माहिती घेऊन येतो की ह्या कंपनीमध्ये काहीतरी अमुक चांगलं झालंय, डीमर्जर येतंय, फॉरेन कोलॅबोरेशन केलं, आमच्या कंपनीशी पार्टनरशिप केली, गव्हर्नमेंटचा प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह यांना अवेलेबल आहे, त्याच्या आता यांना बेनिफिट मिळणार आहेत, वगैरे वगैरे. तर ती एक काहीतरी न्यूज फोकसमध्ये ठेवून ते टिप देतात. पण त्या टिपमध्ये माझी विनिंग प्रोबॅबिलिटी चांगली करण्यासाठी मी जाऊन जर स्क्रीनर डॉट इनवर त्याचे गेल्या 5 वर्षाचा इतिहास धुंडाळला आहे सगळ्या फ्रंटवर, सेल्स, प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, रिझर्व्ह, लोन्स, या सगळ्या फ्रंटवर मी चेक केलं की मी बऱ्यापैकी स्वतःला सेफ करतो ना. ओके. थँक्यू सर. मला वाटतं बऱ्याच अंशी तुम्ही तो मुद्दा क्लिअर केलेला आहे. हा नमस्कार. मनीष सर. माझे 3 मुद्दे आहेत. मी हा सांगतो तो आता. मला कोणी कॅश फ्लो बद्दल विचारलं होतं हा आणि हा हे तर त्याच्यासाठी स्क्रीनमध्ये अजून दोन हे आहेत, टॅब्स आहेत. एक कॅश फ्लोचा आहे, त्यात हम्म. ऑपरेटिंग कॅश फ्लो, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट. ते पण बघितलं ना तर ते भरपूर तुम्हाला इन्साइट देतं, कारण शेवटी धंदा चांगला असेल तर सगळं. त्यामुळे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन वाढतोय की नाही हे फार महत्वाचं आहे बघायचं. सर गोपाळ पेटे सर पण कन्फर्म करतील ते. हो नंतर बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट कुठं करतायत आणि प्रॉपर्टी परचेस, ॲसेट परचेस आणि ॲसेट सोल्ड किंवा मनी दे रिसिव्ह फ्रॉम द बॉरोईंग. नुसता जर बजेट बॅलन्स शीट वाढला पण तसं बॉरोईंग असेल तर ते काही कळणार नाही. हा एक मुद्दा होता. दुसरं एक शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणून एक प्रकार असतो. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. बॉरोईंग तिथे कळतं ना, त्या बॅलन्स शीटचे जे रोज आहेत त्याच्यामध्ये नाही नाही, बॉरोईंगचा बरोबर वेगळा आहे. रो आहे.
पण इन्व्हेस्टमेंट जर गेला तुम्ही फायनान्सला, ते 3 टाईप हा आहेत त्याच्या हा कॅश फ्लो मधल्या. बरोबर बरोबर. त्यातून ते जास्त क्लॅरिटी येते की ह्या वर्षात काय घडलंय, ऍक्च्युली ऍग्रेड पैसे ऍग्रेड बघून ऍग्रेड कुठे गेले ऍग्रेड ते. ऍग्रेड कॅश फ्लो दुसरं स्टेटमेंट शेअर वर. होल्डिंग पॅटर्नचा जो प्रकार आहे, तुम्ही जे म्हटलं की कमी शेअर होल्डिंग असेल तर त्यात काय प्रमोटरचा इंटरेस्ट असतो, ते बरोबर आहे. पण त्याच वेळेला जास्त शेअर होल्डिंग असेल, समजा 80-85%, तर त्याचाही उलटा इफेक्ट येतो. कारण आता जर तुम्ही अंबुजा सिमेंट बघितलं तर, किंवा असे काही, मी एक उदाहरण दिलं, पब्लिक शेअर होल्डिंग फक्त 5 का 6% आहे. बऱ्याचशा अशा कंपन्या मोठ्या आहेत त्यांचं पब्लिक शेअर होल्डिंग खूप कमी आहे. अशा कंपन्यांचे भाव फार पटकन वाढतात किंवा चढतात, त्याची लिक्विडिटी कमी असल्यामुळं. बरोबर आहे, बरोबर आहे, हे करेक्ट आहे, दोन मुद्दे. आणि तिसरा करेक्ट आहे, तुम्हाला करेक्ट आहे. विचारायचं होतं मला, पैठे हा. सरांनी माझा प्रश्न होता, हे स्क्रीनरचं तुम्ही पेड व्हर्जन घेतलंय का फ्री मध्ये तेवढंच नाही वापरता? नाही, फ्री फ्री, आणि मी फक्त फ्री वापरतो. नाही, कारण मी पण पेड घ्यायचा विचार केला, मी पण स्क्रीनर एक्सटेन्सिव्हली वापरतो. तर हा माझा हा. एकच विचार आहे की पेड मध्ये काही जास्त हे आहेत का ह्याच्या पण नेहमीच्या ह्याच्यापेक्षा? पेड मध्ये माझ्या मते तुम्ही स्वतःच्या क्वेरी डिफाईन करू शकता आणि स्वतःचे काय त्याला म्हणतात फिल्टर्स लावून तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता. तो त्याचा मेन कारण ऍडव्हान्टेज जे आहे. कारण जे फ्री व्हर्जन आहे ना, त्याच्यात मी मुद्दाहून किती कंपन्या लिस्टेड आहेत त्याच्यासाठी मी फक्त एकच स्क्रीन टाकला होता, मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 0, म्हणजे सगळ्या कंपनी इन्क्लूड व्हायला पाहिजेत त्याच्यात. बरोबर तर त्याच्यात ते फक्त काहीतरी 5 का 10,000 दाखवतात, त्याचं लिमिटेशन्स आहे, सगळ्या कंपन्या बरोबर दाखवत नाहीत बरोबर ते. बरोबर, मी म्हटलं ना म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न तुम्हाला स्पेसिफिकली विचारतोय. बरोबर बरोबर, करेक्ट आहे तुमचा मुद्दा. मग त्या क्वेरीज किंवा फिल्टरिंग जे आपण करतो हम्म. ते पेड व्हर्शन मध्ये जास्त परफेक्ट अवेलेबल आहे. हा, तुम्ही चेक केले का, तेवढंच मला विचारायचं होतं तुम्हाला. केलं 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 केलं, तुमचा पॉईंट करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि तिसरं एकच सगळ्यांना सजेशन म्हणून सांगतो, हे जे ओपीएम जे असतं हे बऱ्याच वेळा फसवं असू शकतं. कारण फायनान्स कंपन्यांचे ओपीएम कायम 70-80%च्या वरच असं, लागली फालतू कंपनी आणि चांगली कंपनी दोन्ही असली तरी. ओके. बरोबर आहे. मनीष त्यामुळं सर. पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, कुठली एक कंपनी घेतली तरी त्याचा तुम्ही पिअर्सवर जायचं आणि यू कम्पेअर ऍपल टू ऍपल. ओपीएम समजा जर मी याचा करत असेल, मी एंजल वनचा करत असेल, तर त्याचा मोतीलाल ओसवाल किंवा ह्याच्याबरोबर मी कम्पेअर केला पाहिजे, नॉट विथ एल अँड टी. कारण एल अँड टीचा ओपीएम कधीच 15च्या वर जाणार नाही, बिंग अ करेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. आणि करेक्ट, फायनान्सच्या ऍब्सोल्युटली. कंपनीचा कधी कधी किती फालतू कंपनी असेल, कधीच 60च्या खाली येणार नाही. आणि एकच मीटिंगचे. लास्ट मुद्दा, सॉरी इंटरप्ट करतो, हा. प्राइस टू बुक कमी असली आणि जास्त असली हे पण थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट न घ्या. कारण जर तुम्ही ट्रॅडिशनली बघितले तर बऱ्याचशा पीएससीचे प्राइस टू बुक ऑलवेज एकपेक्षा कमीच असतं वर्षानुवर्ष.